नमस्कार मित्रांनो, आपण आलोय पारेकरवाडी पारेकरवाडी ते मैदान झालं मित्रांनो. तर ह्या साईडला जर आला तुम्ही तर खोंड उंच लांबीला कमी आहे मित्रांनो. पण खोंडाची जर पळण्याची धमक बघितली तर सगळं पाय एका जागेवर अगदी चित्ता जसा पळतो त्या पद्धतीनं हा खोंड पळतोय मित्रांनो. आणि अनेक दिवस सचिन शेठ म्हणत होतं की धनाभाऊ आपल्याला एखादा खोंड बघा, तर सुचवला त्यांना खोंड आणि त्यांनी घेतला काल. मला वाटते खोंड काल व्यवहार झाला याचा. तर त्याचं छातीचं जर मधलं जर मित्रांनो हे अंतर बघितलं तुम्ही, बैलाला लांबीला बैल कमी आहे परंतु त्याची जर पायण्याची धमक जर बघितली मित्रांनो तर पूर्णपणे आकसून पळतोय बैल. आणि गट काढला पारेकरवाडी, सेमी काढला आणि फायनलला एक 2-3 किती किलोमीटर पळून गेली फायनलला? गाडी 3 किलोमीटर गेली की आम्ही. 3. मग कसं घडली परत पोरांनी ताणून धरली गाडी. मग माणसं शर्टवाली मोर आडवी झाली ना, तिने आडवून गाडी धरून परत आणली. परत आणि किती नंबर झाला? 2 नंबर केला. 2 नंबर केला मित्रांनो पारेकरवाडीत. म्हणजे एवढं पळून 3 किलोमीटर म्हणजे थोडक्यात 5 फेरं झाल्यासारखं झालं. आणि 5 फेरं म्हणजे 3 किलोमीटर पळून गेले म्हणजे विचार का. गट काढला सेमीला काय झालं नक्की? सेमीला पण बैल काय झालं? विषय काय झाला, निघताना शेवटचा निघाला 7 नंबरचा. 4 नंबर तासून गाडी पळाली आणि समोर जरा पब्लिक असल्यामुळे ते जरा बैल होता का ना शेजारचा, ते जरा लेंग्याला भजवत होता. एक माणूस असल्यामुळे तिथनं बैल जे सुटला शेजारचा बोयाल म्हणून होता लेंगऱ्याचा, ते डोंगराकडे गेला. मग ती एक 3-4 किलोमीटर त्याचा पळ झाला. त्याच्यामुळे जरा फायनलला बी परत त्याला गाडी सुट्टीला खाली गेली आणि तिथं बी जरा इकडे तिकडे गर्दी, गावचं मैदान असल्यामुळे पोरं जास्त होती. त्या गर्दीत गाडी उदाळली, तिथनं परत 3 किलोमीटर गेली गाडी पुढे. त्याच्यात खोंडाचा बी दम झाला आणि बैलाचा बी दम झाला. तरी 2 नंबर गेला. तरी सुद्धा फायनल पळून 2 नंबर केला. मामा आहे की. तर कुठनं घेतलेलं? पाचशेगाव मधनं घेतलेलं. कसं म्हणजे आता तुम्ही शक्यतो वास्त्र घेताना पायाला म्हणजे किंवा लांबी बिंबी बघून घेतो. ही कसं आता लांबीला थोडं कमी होतं तुम्हाला, तुम्ही काय विषय? हो, तेव्हा मला जरा आम्हाला बारकं वाटत होतं, पण कडवं जे असतो कडवं बघून घेतलं. कडवं बघून. म्हणजे आता एवढं म्हणजे पायाचं किंवा लांबीचा विषय नाही, ज्याच्या अंगात धमकतीच पुरुष. बस कडवा फानाची आता कडवा फाना अंगात पावर होती म्हणून म्हणलं असं नका बघूया. नशिबान केलं तर राहिलं. आमचा व्यापारच आहे, त्या व्यापारात आम्ही शिकवतो आणि त्याला इकडून टाकतो. ते काही गिऱ्हाईक येते नेते, तेच काय नाही. आतापर्यंत भरपूर बघा मित्रांनो ह्या भागातले प्रसिद्ध व्यापारी आहेत हे. आणि आतापर्यंत किती वासरं ऐकली तुम्ही? आताच माप आहे. लय ऐकली म्हणजे वर्षाला किती? करसुंडी तर 13 ऐकली नुसत्या करसुंडीच्या. आणि घरी आणून वेगळीच म्हणजे कंटिन्यू महिन्याला तुमचे 10-20 वासरं? 10-20 वासर होती महिन्याला 10-20. कोण कोण असते कसं तुम्ही? तर आम्ही दोघच बापल्या, दोघच घ्यायची दोघांनी. काय बघता वासराचं? वासरू बघितलं का आम्हाला कसं समजतं. बटा तोटा निळून डोक्यात बसत आमच्या लगेच. त्याच काय नाही. ह्यात काय वाटते वेगळं पण काय वाटते? ह्यात काय नाही. हाय चौकापला देखना फाना बी आहे. बैल बी गोड, हातापायाला चांगला. आता 36 रुंदा एवढा पळाला पण मेठाव सोज नाही, नाहीतर लगेच सुचते ती पाय खोंडांचं. हे जो पळण्याची जी पद्धत आहे मी बघितली पळण्याची पद्धत, हे असं लावून पळत असतं पूर्ण स्प्रिंगत आणि चित्त्यागत पळते त्याच. बरं. आणि काय झालं म्हणजे सचिन शेठ काय म्हणलं काय? नाही, ती काल आली डायरेक्ट 1 वाजता आली आणि वासरू बघितली आणि म्हणले आम्हाला वासरू द्यायला पाहिजे. आम्ही एक शब्द सांगितला, तिने एक शब्द बोलले, दिलंच. होयच म्हटलं आम्ही. मित्रांनो बघा, शेठला म्हणलं वासरू घ्या आणि वासरू त्या लेवलचं आहे. काय सांगताल त्यांचं आतापर्यंत? तुम्ही त्यांना सांगितलं वासरू चांगला आहे. ती म्हणली की आम्हाला धनाबा म्हणले वासरू चांगला असं तसं आहे. मग त्यामुळे ती आली आपल्या घरी डायरेक्ट. बरं, मला सांगा त्यांचं आतापर्यंत भरपूर त्यांनी वासरं घेतली. लक्षानंतर हे बैल लाभणार, बैल काम करणार, बैल नाव लय करणार आहे. म्हणजे आमचं पण कुठेतरी पहिली गोष्ट सुचवल्यासारखं नाव 100% करणार बैल. हे वाया जात नसतो बैल. तुम्हाला कळलं आता, लांब नाही आता नाव करतोय. वासरू एक आपल्या नजरेत बघितलं पळताना तर एवढं असं पळते की लबर लांबल्या का लांबते ते. आता वासरू असताना एक तुकडा
तुकडा असल्यामुळे हे जी झेप आहे का नाही हम्म. चित्त्यागत हम्म. पुढचं पाय मागं आणि मागचं पाय पुढं म्हणजे चारी पायाची जुळक होत्या. एका जागेवर 4 पाय करते. एका पायावर 4 पाय म्हणजे एका जागेवर 4 पाय करते आणि चित्त्यागत पळते. बरं ही एक पळते अजून शेजारच्याला ताप सुद्धा देत नाही बैलाला किंवा सुट्टीला काय वासरत दमवते इकडं तिकडं हलते. एकसारखं जाते पळताना सुद्धा एका दोरीत पळते आणि खुलं पळते मोकळी गाडी घेऊन पळते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो यांच्या व्यापाराचा विषय आम्ही पिस्टन घेतला आता काल मला वाटतं परवा दिवशी 2 नंबर केला. पिस्टन सुद्धा म्हणजे तुमच्या आम्हाला एक वैयक्तिक लाभलंय वासर तुमचं. बाकीचं असं किती जण किती कुठं चिंचणीला गाणाभाऊ पळतो खोंड माहिती आहे तुम्हाला ते खोंड आपलाच आहे. बरं. परत आता मुंबईला रॉकी म्हणून खोंड पळतोय शिरडूनवाल्याचा ते खोंड आपलाच आहे. डोहाळाचा पक्षा आपलाच आहे. मासुलीचा सर एक होता ते आपलाच होता. शलमाबाचा चंद्या आपलाच होता. सगळे म्हणजे आपल्याकडं हा ते तोडकला सुंदर घेऊन दिला ते आपणच घेतला होता खोंड 45 पैशाला. मित्रांनो सुंदर निंबाळकर सरांचा पळत होता म्हणजे आता ते बऱ्याच जागेवर फिरला परंतु तो खोंड कसं काय तुमचं तुम्ही नाही आपण बाजारात आपणच स्टार्टिंगला ठरवतो खोंड 45 पैशाला. बरं. पण ते घामाला आम्हाला असतो बरं न्यायचा म्हणलं तुम्हाला. तुम्हाला असं वाटत होतं का हे कोण काय नाही तर ते- आपलं धंदा आपलं व्यापार झाला त्यामुळे आपण विकणारच कोणाला ती म्हणजे तुम्ही विकणार कोणाला तरी म्हटलं न्या जाऊ तुम्हाला असू दे. ह्या मित्रांनो त्यांची चॉईस होती त्यांनी तिथंच घेतला आणि किती लिखला तुम्ही नाही आपण नाही तसं 45 पैशाला ठरवत तेवढा दिला. घामा पैलवानांनी त्यांच्यापासूनच घेतला होता म्हणजे यांची चॉईस होती आणि मैत्रीत दिला वाटतं काहीतरी विषय. काय हो या वासराचं भविष्य काय सांगता? वासराचं भविष्य बघायला गेलं तर चांगलं आहे. हम्म. आणि आज टॉपची दावण सचिन शेठ घरत यांची हम्म. तिथं कोणची कसं राहणार नाही आणि येणाऱ्या काळात आपल्याला सचिन शेठचं नाव पाहायला मिळेल. वासरू टॉपलाच नेणार. तरी मित्रांनो बघा यांची टीम आहे ह्या साईडला जर बघितलं पूर्णपणे तर ही पोरं काय हो कसं पळते वासरू वासरू चांगलं पळतंय. वासराला गती माहिती आहे. सुट्टीला कसं आहे सुटेल शान वासरू आहे. शेजारच्या बैलाला अजिबात ताप देत नाही. एकदम उभा राहते चांगलं. चांगलं उभं राहते. वासरूची वाट माहिती आहे. पळायला शेजारच्या बैलाला ताप देत नाही आणि शेजार जेवढा पळल तेवढा त्याला काना काढून पळतं म्हणून पळतं वासरू. काय सांगचाल वासरू वासरू काय नाही चांगला आहे. एवढा हात टाकायला आवाज येईल तेवढं लांबतंय लाभराग. तिचं जर शरीर बघितलं पूर्णपणे बघा मागचा चौक आहे या साईडने या साईडने ओंकार या साईडने जावा. जर मित्रांनो शरीर बघितलं पूर्णपणे तर मधला चौक आणि ही जर ही आणि मागचा चौक मागचा चौक सेम गोड्यावणे आणि एवढीच आहे पण भरपूर तिथं म्हणजे जिथले तिथं काय गोष्टी आहेत, त्या लांब नसलं म्हणून काय झालं पण ती लबरगत पळते. काय सांगशील तू? एक नंबर आहे वासरू, काय अडचण नाही. पळायला तर काय विषय नाही. ठाम आहे दोन्ही साईडनं पण तो. दोन्ही साईडनं पळते. आणि मित्रांनो जर ह्या साईडला जर बघितलं पूर्णपणे तुम्हाला तर ही जे शरीर आहे मित्रांनो बघा मागचा चौक ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागचा पाय पूर्णपणे घोड्यागत आहेत. चला धन्यवाद.